पहिल्यापासूनच कीड किंवा रोग मुक्त ठेवणंही गरजेचं आहे, कारण की आपलं इम्युनिटी पीक जे आहे ते 3 महिन्याचे पीक आहे, 3-3.5 महिने अंतर आहे, बरोबर आहे. मग एवढ्या महिन्यामध्ये आपल्याला समजा सुरुवातीचे 45 दिवस जे आहे म्हणजे 1.5 महिना जर आहे, हे आपण पीक जे आहे ते रोग आणि कीड मुक्त ठेवायला आपण जर आपल्याला जमलं तर आपल्याला पुढे मग त्याचं टेन्शन राहत नाही. तर त्याच्यासाठी पहिल्यापासूनच त्याच्यावरती आपल्याला एक जे आहे हे बुरशीनाशकाचा फवारणी त्याच्यावरती करणं गरजेचं आहे. आणि कीटकनाशक म्हणून तुम्हाला सांगितलं त्यांना की निंबोळीयुक्त सुद्धा आपल्याला बाजारामध्ये नीम या औषधाने असतात, निंबोळीचे वेगवेगळे द्रव्य जे असतात, तर त्यातलं कुठलेही इकोनिम असेल किंवा कुठलेही मिल्डीसाईड असेल, असं कुठल्याही औषधाची फवारणी आपण जर वरच्यावर घेतली तर आपल्याला ही जे रोग किंवा कीड जे आहे त्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर रोगामध्ये दुसरा एक आणखी एक महत्त्वाचा रोग आहे केवडा, त्याच्यावरती येण्याचा संभव आहे. तर केवड्यासाठी सुद्धा आपल्याला हे जे आहे की ज्या ठिकाणी केवडा आलेला असेल किंवा व्हायरस जेव्हा आपण म्हणतो तो व्हायरस आलेला असेल तर आपल्याला त्याच्यासाठी मग कुठलाही उपाय राहत नाही, तर तो येऊ नये म्हणून काळजी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी मॅन्कोजेब म्हणून बाजारामध्ये औषध भेटतं, त्या मॅन्कोजेबची फवारणी केली तर केवडा जे असेल सुरुवातीचा असेल स्टेजचा तर त्याच्यावरती आपण नियंत्रण हे करू शकतो. हे मॅन्कोजेब जे औषध जे आहे ते साधारणपणे आपण 2.5 ग्रॅम जे आहे ते 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी आपण त्या ठिकाणी करायची. किंवा मग आपण COC कॉपर ऑक्सीक्लोराईड त्याची सुद्धा फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करता येऊ शकतं. तेवढंच प्रमाण आहे, 2.5 ग्रॅम जे आहे ते 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता त्याच्यानंतर आल्या महत्त्वाच्या किडी. आता कलिंगडावर किडी ज्या येतात हे सर्वसाधारणपणे 2 ते 3 प्रकारच्या किडी येतात. पहिली किडी जी आहे ती रस शोषणारी किडी असतात, बरोबर, त्या पानांवरती येतात, त्याला मावा किंवा आपण म्हणतो पांढरी माशी असते. तर ह्या ज्या किडी ज्या असतात तर ह्या किडींमुळे काय होतं, पानं त्या आकारासारखे दिसतात किंवा फळांवरती ओरखडे दिसतात. तर हे जे रस शोषणारी किडी जी आहे ही रस शोषणाऱ्या किडीसाठी थायमेथॅक्झम नावाचं बाजारामध्ये औषध जे आहे, आता परवाच आपण प्रतिष्ठानच्या ह्याच्यावर लिस्टमध्ये आलं होतं, त्या औषधाचा म्हणजे घातक म्हटलेलं आहे. पण रस शोषणाऱ्या किडीचा अतिशय प्रादुर्भाव झाला तर थायमेथॅक्झम किंवा अशी औषधं जी आहे ही आपल्याला शेवटी त्याच्यावरती उपाय म्हणून ते मारावीच लागतात. मग ते थायमेथॅक्झम नावाचं औषध जे आहे तर त्याची फवारणी केली तर आपल्याला जे रस शोषणारी किडी जी आहे तर त्या आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये आणता येऊ शकतात. त्याच्यानंतर फळमाशीसाठी मी सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी रक्षक सापळे जे आहे हे रक्षक सापळे आपल्याला हेक्टरी 4 आपण लावले तर फळमाशीपासून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करता येऊ शकतो. त्याचबरोबर कलिंगडाला कधी कधी सूत्रकृमींचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. तर सूत्रकृमीसाठी निमॅगॉन नावाचं औषध जे आहे मार्केटमध्ये उपलब्ध असतं. हे निमॅगॉन औषध जे आहे किंवा कडुलिंबाची पेंड जी आहे ती लागवड करताना समजा तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकलेली असेल तर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकतो. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही झेंडूची जी आहे झेंडूची जरा शेती जी आहे ती जरी तुम्ही केली तरी सुद्धा सूत्रकृमीच्या प्रमाणे आपल्याला जमिनीमध्ये कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर फळं कुजण्याचं सुद्धा काही ठिकाणी प्रमाण असतं. जमिनीला जे फळं टेकलेली असतात तर त्या ठिकाणी फळं कुजायला सुरुवात होते, पाणी तुम्ही आपल्याला देतो पाण्याच्या बाहेर त्याच्या वेळेला. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, फळं जी आहे ती जमिनीशी संपर्क करणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्या खालची पेंडा तर काय आपल्याला हे असेल साधन असेल तर ते त्या ठिकाणी फळं टाकायचं आहे, म्हणजे ते जमिनीला कुठं स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यायची. आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड जे आहे COC ज्याला म्हटलं जातं, हे आता मी नावं सांगितली जनरली बाजारामध्ये उपलब्ध असणारी आहेत. कार्बनडेझिम 22 मॅन्कोजेब, कॉपर ऑक्सीक्लोराईड. तर हे जे आहे ते 2.5 ग्रॅम जे आहे ते 1 लिटरमध्ये मिक्स करून त्याचे द्रावण जे आहे ते फवारणी करायचे, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने उत्पन्न हे मिळू शकतं. तर ही कलिंगडामध्ये जे आपल्याला सांगितलं हे शेतकरी मित्र जे आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपण जर कलिंगडाची लागवड केली तर आपल्याला निश्चितच चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आणि आपल्या लागवडीचा खर्च जो आहे हा प्रत्येकाने त्याला कितपत जमतंय त्या पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून जेवढा आपला खर्च आटोक्यात आला तर आपल्याला तेवढं उत्पन्नामध्ये आपल्याला आणि ते काय उत्पन्न मिळेल त्याची ती सांगड व्यवस्थित घालता येणं गरजेचं आहे. आता वगैरे साहेब लाखो रुपये खर्च करतात पण त्या पद्धतीने ते उत्पन्न सुद्धा घेतात. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला कसं जमेल तसं मला वाटत नाही. माझं वैयक्तिक मत.